नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये गेल्या 3 आठवड्यापासून विविध फळमालकांच्या साधारण 30-32 राहुट्या लागलेल्या आहेत। यात्रांचा जत्रांचा हंगाम सुरू झाल्यामुळे प्रत्येक गावचे गाव पुढारी यात्रा प्रमुख या राहुट्यांमध्ये येऊन फळमालकांना भेटून आपली सुपारी फायनल करतायत। बहुतांशी फळमालकांच्या सुपाऱ्या महत्त्वाच्या तारखा बुक झालेल्या आहेत। आपल्या पाठीमाग आपण पाहतोय या विठ्ठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या कन्या मंगला बनसोडेकर एक नामांकित बारी आहे। यांच्यासुद्धा सगळ्या तारखा बहुतांशी बुक झालेल्या आहेत। या ठिकाणी गावची यात्रा करू मंडळी तारखा बुक करायला येत आहेत। यंदा तमाशाच्या तारखा कशा प्रकारे बुकिंग होत आहेत, काय महागाई वाढली का, फळमालक काही आडून पाहत आहेत का, राज्याचे उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळं तमाशाच्या बारीवर काही परिणाम झाला आहे का, आपण जरा जाणून घेऊया। दादा नमस्कार, तुम्ही कुठून आलात? बोटा तमाशाचा सीझन यंदा कसा आहे? तमाशा सीझन चांगला आहे। आमच्या गावाला दरवर्षीप्रमाणे मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर असे मोठमोठे तमाशे बोटा गावामध्ये होत असतात आणि तमाशा हे आमच्या बोटा गावाच्या यात्रेचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे। यावर्षी थोडा तमाशा ठरवायला उशीर झाला, त्यामुळं बरेचसे तमाशे बुक झाले। तरी आमच्या गावचे सुपुत्र आणि सौभाग्यवती मंगलाजी बनसोडे करवडीकर तमाशाचे व्यवस्थापक तानाशेठ मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाळाअण्णा शेळके, गावचे पोलीस पाटील तानाशेठ मुसळे, आमचे यात्रा कमिटीचे खजिनदार योगेशजी मुसळे, पंचायत समिती सदस्य संतोषजी शेळके आणि विश्वासकाका कुलकर्णी, सोसायटी चेअरमन सुखदेवनाना शेळके, देवराम पाटील शेळके आणि सर्व बाकीचे आमचे सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आली होती। तमाशा कोणता ठरवायचा कोणता नाही आमचा प्रश्न सगळ्यांची चर्चा चालू होती आणि तानाशेठने आमचे त्यांचे मित्र आहेत स्वप्न शेठ बेल्लेकर आपलं गुंजाळ यांना बोलवलं आणि त्यांच्या शब्दाखातर आम्ही अश्विनी पुणेकरसह बाळासाहेब बेल्लेकर हा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आमच्या गावाला वर्षी ठेवलेला आहे। यात्रेला आमच्या बैलगाड्याच्या मोठ्या शर्यती आमचे शिवाजी पाटील शेळके यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताबाई देवीची यात्रोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो। बैलगाड्या शर्यतीचं देखील आयोजन केलेलं आहे। तरी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी बैलगाड्या शौकीनांना आणि बैलगाड्या मालकांना सांगू इच्छितो का त्या बैलगाड्या शर्यतीला देखील आपण उपस्थित राहा। तसेच अश्विनी पुणेकरसह बाळासाहेब बेल्लेकर तमाशासुद्धा चांगला कार्यक्रम आहे, तो देखील नवीन कार्यक्रम आहे आणि या नवीन कार्यक्रमाला बोटा सेंटरचं गाव आहे आणि या गावाला एक संधी तमाशा मंडळाला संधी देण्याचं काम आमच्या ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने केलेलं आहे। कारण आमच्या गावचे पहिलंच वर्ष असं आहे एक छोटा तमाशा परंतु चांगला दर्जाचा तमाशा हा आमच्या गावाला आम्ही नेलेला आहे आणि आपण सर्व लोकांना तो त्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो यात्रेची शोभा वाढवण्यासाठी आणि तुम्ही सुद्धा वाणीसाहेब आमच्या यात्रेला हे वर्ष आलं पाहिजे। बैलगाडा शर्यतीला देखील भेट द्या। एक चांगली यात्रा आमची संगमेश्वर तालुक्यातली क्रमांक 1 यात्रा असते आणि आपल्या सहकार्यातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमची यात्रा देखील महाराष्ट्रभर पोहोचेल असा मी आशावाद व्यक्त करतो। किती वर्षापासून तुम्ही यात्रा भरवता? ही आमच्या अनादी काळापासून परंपरा चालू आहे। आता इथं जेवढे काही उपस्थित आहेत यांना पण सांगता येणार तमाशाच्या बारीचा नाद कधीपासून लागला? नाही, तमाशा हा फार पूर्वीपासून म्हणजे आम्हाला आठवत नाही तसं आमच्या गावाला तमाशा हा सातत्यानं पण 2-3 पिढ्यांपासून हा सातत्यानं चालू आहे। पूर्वीचा तमाशा आताचा बदललेला तमाशा प्रेक्षक बदलले का फळमालक बदलले? प्रेक्षक बदललं, प्रेक्षकांबरोबर फळमालकाला बदलावं लागलं आणि आता आमचे पाटील आम्ही चर्चा करत होतो तमाशा ठरवताना त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं का जे डोळ्यात चमक लाईटिंग असतील त्या लाईटिंग कमी लागल्या पाहिजेत आणि पारंपरिक लेझर लाईटिंग आणि पारंपरिक पद्धतीनं तमाशा झाला पाहिजे। जरी तरुणांची मागणी असेल पण तरी आमच्या गावामध्ये मला वाटतं असं साहेब परिसरातलं किंवा आपल्या जुन्नर आंबेगाव संगमेश्वरमधलं अकोला बोटा असं एकमेव गाव असेल का जिथं हजारोनी महिला तमाशा पाहायला येतात आणि त्या आपली जाळीची तमाशा जी असते महिला येतात महिला त्या पहिल्या गेटच्या जाळीपासून महिला बसलेल्या असतात। महिलांसाठी स्वतंत्र सेक्शन असतो, पुरुषांसाठी स्वतंत्र सेक्शन असतो म्हणजे आमच्या गावचं ते वैशिष्ट्य आहे। आणि आमचे बाळवांना असतील पाटील असतील आमचे सर्व जी सरपंच उपसरपंच जी काही टीम आहे ही सर्व यात्रा कमिटी असेल या चांगले व्यवस्थित नियोजन करते आणि एक सुंदर तमाशा होतो, वादविवाद कुठे काही होत नाही आणि तमाशाच्या दिवशी एकदम चांगलं वातावरण गावामध्ये राहतं। जो तमाशा करायला जे कलाकार येतात त्यानुसार पुढचं प्रेक्षक पाहून त्यांची जबाबदारी त्यांची ती वाढते का चांगला तमाशा या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्यांचा तमाशा चांगलं झालं आणि तमाशा एक मिनिट तमाशा पाहायला आल्यावर प्रेक्षकांची फरमाईश तर वेगळी असेलच। आता तुम्ही गावच्या यात्रे कमिटीचे प्रमुख आहात, तुम्ही काय फरमाईश केली? आम्ही पारंपरिक पद्धतीने तमाशा झाला पाहिजे, त्या पद्धतीने तमाशा चांगला झाला पाहिजे। काय पण नाही, गणगवळण चांगली झाली पाहिजे, बतावणी चांगली झाली पाहिजे, त्यानंतर जी कॉमेडी तमाशा ती चांगली झाली पाहिजे, वगनाट्य सुद्धा चांगलं झालं पाहिजे, दुसऱ्या दिवशी हजेरी
हजेरी पण आहे आमच्याकडे. आणि आमच्या आपले मंगलला बनसोडे तमाशाचे व्यवस्थापक जे आहेत तानाशेठ मुसळे यांचं आमच्या यात्रा कमिटीला कायम सातत्याने सहकार्य असतं. त्यांच्या शब्दावर तमाशा तेवढं कमी किमतीमध्ये आला नसता, परंतु त्यांनी स्वप्न शेटला सांगितलं माझ्या गावचं गावची यात्रा आहे, तुम्हाला एवढं तमाशा करायचा आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.